दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आपण सर्वजण आपण कुटुंबामध्ये राहतो. प्रत्येकाला आपापलं कुटुंब आहे. आपण लहान असतो किंवा ज्यावेळेस तरुण असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस आपण आपल्या मनाने वागत असतो. आपल्याला जे इच्छा होईल त्याप्रमाणे आपण वागत असतो. परंतु हळूहळू जशी जशी आपल्या अंगावर संसाराची जबाबदारी येते त्यावेळेस आपल्याला स्वतःच्या ऐवजी दुसऱ्यांचा विचार करायची वेळ येते. आपण कामावरून लवकर घरी येतो आणि बऱ्याचदा लवकर येण्याचा प्रयत्न करतो. कुठे दुसरीकडे आपण उशीर करत नाही. सुट्टीच्या दिवशी आपण आपल्या स्वतःला काय करायचं ह्यापेक्षा आपल्या कुटुंबाला काय पाहिजे त्याचा आपण जास्त विचार करतो, त्याची काळजी घेतो आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण आपला आनंद मानतो. आणि हीच काळजी आपण देवाच्या बाबतीत करतो का, की त्याची इच्छा का आहे, मी जे काही करतो ते देवाला आवडतं का, हे मी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मी जे काही निवडतो, मी जे काही मार्गाने जातो, मी जे काही करतो ते देवाला आवडतं का, हा विचार मी कधी करतो का. आणि देवाने आम्हाला काही करायचं आहे ह्या जगामध्ये ह्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. कारण आम्हाला बरं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी समजतात. प्रार्थनापूर्वक आम्हाला मार्ग निवडायचा आहे. कारण ह्या जगामध्ये आम्ही ज्यावेळेस जगतो आमच्यासमोर चांगल्या गोष्टीसुद्धा आहेत आणि वाईट गोष्टीसुद्धा आहेत. पण आम्हाला जे चांगलं आहे ते निवडायचं आहे. जे काही आम्ही करू ते देवाला आवडेल का हा प्रथम विचार करायला पाहिजे. आज जे काही मी निर्णय घेतो ते देवाला आवडणारे आहेत का. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 37 आणि 5वं वचन बघा. Psalm 37 and verse 5. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.